पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबईमध्ये 5 दिवस थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर 8 जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला। मुंबईत पुढील 5 दिवस तापमान सरासरी 14 ते 18 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे आता मुंबईतील गारठा देखील वाढू शकतो। राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या थंडी वाढली असून 8 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने थंडीच्या लाटेचा इशारा दिलेला आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात ही स्थिती निर्माण झाल्याची माहिती मुंबई हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी दिलेली आहे। आणि आता मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। पश्चिम रेल्वेच्या 100 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या। 100 लोकल रद्द झाल्याने प्रवाशांचे आता मेगा हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे। कांदिवली बोरिवली भागामध्ये 6व्या मार्गिकेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। 21 डिसेंबर पासून 30 दिवसांचा मेगा ब्लॉक त्यासाठी घेतला जातोय आणि याचा परिणाम आता लोकल सेवेवर झालेला आहे। पश्चिम रेल्वेच्या 100 पेक्षा अधिक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता प्रवाशांचे हाल होत असल्याचं चित्र आहे। भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला। सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवार आमने सामने आले। कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यावर जोरगेवारांनी आक्षेप घेतलेला आहे। सोलापूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। 11वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। स्टंपनं या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली। बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार घडलाय। रूम स्वच्छ करणं, झाडू मारायला लावल्यावर कामं करण्यास नकार दिल्यानं ही मारहाण करण्यात आलेली आहे। दारूच्या नशेत मारहाण केल्याचा पीडित विद्यार्थ्यानं आरोप केलेला आहे। तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता सुरू केलेला आहे। तर 11वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। कधी काल झाले का? रात्री 1 ते 5 महापालिका निवडणुकीमध्ये कांजूरमार्ग कचरा भूमीचा मुद्दा आता चांगलाच तापणार आहे। दुर्गंधी नियंत्रणात आणण्यासाठी कोर्टाने आदेश दिले। आपत्कालीन उपाययोजना सुचवण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। तर वाढत्या प्रदूषणाच्या संदर्भात धोरण ठरवण्यात सरकार अपयशी ठरलंय। सरकारच्या उत्तरावर कोर्टाने नाराजी व्यक्त केलेली आहे। तर आता दुर्गंधी नियंत्रणात आणण्यासाठी कोर्टाने आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता येत्या महापालिका निवडणुकीमध्ये कांजूरमार्ग कचरा भूमीचा मुद्दा तापणार असल्याची चिंता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।